तुम्ही भारतात जगणारे सामान्य माणूस आहात का? जर आहात तर फक्त कायदा तुमच्यासाठी. पण जर काय तुम्ही मोठे आहात किंवा तुम्ही गव्हर्नमेंटला जर मोठमोठ्या प्रोजेक्ट करण्यासाठी तुमचे ठेके घेत आहात, पण तुम्हाला कायदा सुव्यवस्था काहीच तुमच्यावर लागू होणार नाही. मी आज याच्यासाठी म्हणतोय, मी आज उभा आहे गोरेगाव मध्ये असलेला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे अलियावर जंगमार. त्याच्या समोरच मी तुम्हाला सांगतो, इथे हिंदू शमशानभूमी आहे. इथे माणूस जेव्हा ऑफ होतो तेव्हा इथे त्याला हिंदू शमशानभूमीमध्ये आणतात. आणि मुस्लिमचं कब्रिस्तान पण आहे. इथे कब्रिस्तान आणि शमशानभूमी दोन्ही आजूबाजूला आहे. पण तुम्हाला सांगू इच्छितो, हा जो रस्ता आहे हा मोठा रस्ता आहे, कमीत कमी 70 ते 80 फुटाचा रस्ता आहे. पण त्याच्यात तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसतच असेल की MMRDAचं प्रोजेक्ट असलेले ज्या वस्तू असतात ते तोडल्या जात आहेत. आता कमीत कमी मी तुम्हाला सांगतो, 20 ते 25 फुटाची जागा MMRDAच्या लोकांनी ही गिळून घेतलेली आहे. आणि हा रस्ता तुम्हाला मी याच्या अगोदर पण बातम्यांमध्ये दाखवलं की हा रस्ता आहे इथूनच जेव्हा माणूस मरण पावतो आणि त्याची डेथ होते तर त्यांना इथूनच घेऊन यायला लागतं. पण आता मागचा जो सिग्नल सुटतो तर भरधाव गाड्या मागून येतात. म्हणजे तुम्हाला हे दिसत असेल. पण जर इथे कुठली जर जर कोणाला घेऊन आलं, इथला बॉडी दफवण्यासाठी आणली किंवा शमशानभूमीसाठी आणली, तर ते लोक अर्ध्या रस्त्यावर चालतील. जर काय मागून भरधाव गाडी आली आणि ते घेऊन येणाऱ्यांना जर उडवलं तर याचा जबाबदार कोण असणार आहे? प्रशासन असणार आहे की MMRDA असणार आहे की स्थानिक पोलीस असणार आहेत? आता सर्वात मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इथूनच 200 ते 250 मीटर अंतरावर वनराई पोलीस स्टेशन आहे. आणि जर तुम्ही इथून 500 मीटर जर पुढे गेलात तर वाहतूक विभाग आहे, जोगेश्वरी वाहतूक विभाग आहे. पण यांना फक्त जर तुम्हाला बघितलं गेलं तर तुम्ही जर गाडी पार्किंग केली तर तुम्हाला फाईन मारतात, तुमची गाडी टो होते. पण इथे सर्रासपणे इथेच मी तुम्हाला सांगतोय की MMRDA रस्त्यावर बॅरिकेड लावून इथेच त्यांनी स्वतः रस्ता नव्हे तर त्यांचा जो आहे तर ते गोडाऊन बनवलेला आहे, तिथं ते तोडायचं काम चालू आहे. तोडायचं असंच नव्हे तर इथे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण दोन्ही होतात. सध्या इतका भरधाव उन्हाळा आहे, इतके भरभक्कम उन्हाळा आहे. मी सांगतोय बघा, मोठमोठे VIP इथून जात आहेत पण हे त्यांना दिसत नाहीये. सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतोय, इथे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं इथे काहीतरी काम चालू आहे. तिथे पण बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ऑफिसर्स येतात पण त्यांना हे दिसत नाहीये. कायदा फक्त आम जनतेलाच का? सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित होतो. इथे स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवक हे काय करतात? सगळ्यात मोठी गोष्ट तर इथे उपस्थित होते की जर सर्वसामान्यांसाठी कायदा आहे तर या लोकांसाठी कायदा नाहीये का? ही जागा जर यांनी हिरावून घेतली आहे, जर कोणी सामान्य माणूस जर गाडी उभी करून जात असेल तर पोलिसांकडनं त्यांना चालान करण्यात येतं, त्यांची गाडी टोविंग करण्यात येते. आता बघूत की या बातमीनंतर जर स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक आमदार किंवा खासदार त्यांना हे दिसलं तर त्यांनी यांच्यावर काय कारवाई किंवा लोकांना काय उपयुक्त होईल अशा जर धोरणा राबवल्या तर चांगलं होईल. अशा अपडेटसाठी बघत राहा मुंबई सोबत आले मी नामदार गोरेगाव.